काल आपण मुक्तानाम परमाह गती घेऊ असं म्हटलं होतं. आपण आज त्या नामाचा विचार करूया. शंकर भाष्य अर्थात आद्य शंकराचार्य म्हणतात, मुक्तानाम परमा प्रकृष्टा गतिर्गंतव्या देवता पुनरावृत्त संभवा तत् गतसेती मुक्तानाम परमागती मामुपेत्य तू कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. गीता म्हणते. गीतेच्या 8व्या अध्यायातला हा 16व्या श्लोकाचा पहिला भाग आहे. मुक्त पुरुषांची जी सर्वश्रेष्ठ म्हणजे परमगती, गंतव्य ती परमागती म्हणून वर्णन केलेली आहे. मुक्तांची परमागती म्हणजे देवच, कारण तेथे गेल्यावर पुनरावृत्ती वा पुनरागमन नाही. गीतेत श्रीकृष्ण परमात्म्याने म्हटले आहे, हे कौंतेया, जो मला प्राप्त होतो त्याला पुनर्जन्म नाही. मागच्या परमात्मा या नामाच्या वेळी सुद्धा मुक्त या शब्दाचा आपण विचार केलेला होता. प्रत्यक्षात व्यावहारिक जीवनात मुक्त या शब्दाला सुद्धा आपण चौकटीत बसवतो व त्या शब्दाची मुक्तता मर्यादित करतो. आद्य शंकराचार्यांनी मुक्ताचे वर्णन फार छान केलेले आहे. मुक्त याचा अर्थ माया बंधनापासून मुक्त असा तो. जीवनमुक्त ही एक योगिक संकल्पना आहे. केव्हा आपल्याला वेळ मिळेल त्यावेळी आपण जीवनमुक्त ही जी अवस्था आहे त्या अवस्थेचा एकदा विचार करू. ही एक खूप वेगळी जीवनातली आनंददायी अशी एक अवस्था असते. आता आपण मुक्त याचा विचार करतोय. साधना मार्गावर मोक्ष मार्गाचा विचार करताना अज्ञान रूपाने माया ही आपल्याला वेढून राहते. साधू संतांच्या सांगण्यानुसार माया ही आपल्याला विविध प्रकारच्या बंधनात अडकवत असते आणि या मायेच्या मोहजालात जोपर्यंत आपण गुरफटलेला असतो तोपर्यंत मोक्ष मार्गाचा लाभ आपल्याला होत नाही. जेव्हा मोक्ष मार्ग आपल्याला दिसतो, जेव्हा आपण मायेचा त्याग करतो तेव्हा तो मोक्ष मार्ग आपल्याला दिसतो. पण नुसता मार्ग दिसून उपयोग नसतो, तर त्या मार्गावर चालणं खूप महत्त्वाचं आहे. त्या मार्गावर आपण चालायला जर सुरुवात केली तर मग त्यातला अनुभूतीचा जो भाग आहे तो आपल्याला प्राप्त होऊ शकतो. सुखी संसाराची सोडून या वाट, सुखी संसाराची सोडून या वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. संतांनी या प्रकारे मायेची गाठ सोडवायला सांगितलेली आहे. आत्मज्ञान, मोक्ष या मार्गावरची वाटचाल खूप मोठी आहे. कित्येक जन्म हा प्रवास चालूच असतो. पूर्वसुकृताने थोडी थोडी प्रगती होत असते. प्रत्येकाला स्वतःची अशी एक गती असतेच, पण ती गती मोक्ष प्रगतीसाठी पुरेशी नसते. त्यासाठी आवश्यक असणारी जी गती ती परमागती आहे. ती प्राप्त करणारे फार क्वचित. आपल्यासारखे अज्ञानाच्या अंधकारात चाचपडणारे या गतीला कसे प्राप्त होणार? आपल्या बुद्धीचे जाड्य आपण कसे दूर करणार? जन्माला येताना आपल्या बुद्धीला मुक्तता असते, पण मायेनं आमची बुद्धी जखडली जाते. तिच्या तिच्यात जाड्य असते. एका प्रकारे आमच्या बुद्धीतले हे जाड्य स्थितीज ऊर्जेप्रमाणे, पोटेन्शियल एनर्जीप्रमाणे आपल्या बुद्धीची ओळख, ताकद आपल्याला ज्ञात होऊन देत नाही. त्याची शक्ती आपल्याला कळत नाही. आपल्या बुद्धीला या मायेच्या बंधनातून, अज्ञानांधकारातून बाहेर काढले तर स्थितीज ऊर्जेला आपण गतीच्या ऊर्जेत बदलू शकतो.
आपल्या मनाची गती ही फार मोठी असते. आपण आपल्या मनाने क्षणात चंद्रावर सुद्धा जाऊ शकतो. अशा मनाच्याही गतीला आपण साधनेच्या द्वारे मागे टाकू शकतो. अर्थात साधनेच्या द्वारे आपल्या बुद्धीची क्षमता इतकी वाढवता येते की आपण ती मोक्षाची परमागती ही प्राप्त करू शकतो. हनुमानाच्या साधनेबाबत गतीबाबत समर्थ रामदास स्वामी म्हणतात, मनासी टाकिले मागे गतीशी तुलना नसे. आधुनिक विज्ञानाप्रमाणे टाईम मशीनची संकल्पना जी आहे तिथं सुद्धा अशाच गतीची कल्पना केलेली आहे. जी वैश्विक गती आहे, ब्रह्मांडाची जी गती आहे, जी अणुरेणू परमाणूंमध्ये गती आहे, त्या गतीवर सृष्टी आधारलेली आहे. त्या गतीपेक्षा गतिमानता ज्यांच्याकडे आहे ते मुक्त, ते परमागती. आपण आपल्या रोजच्या जीवनात सुद्धा अशा अनेक व्यक्ती पाहतो की ज्यांच्या कामाचा झपाटा आपल्याला आश्चर्यचकित करतो. अशा व्यक्ती पाहतो की ज्यांची बुद्धीची क्षमता प्रचंड असते व त्या बुद्धीच्या बलावर ते प्रचंड मोठे कार्य सहजतेनं करत असतात, प्रचंड मोठा व्याप सांभाळत असतात. जीवनात गतीला महत्त्व आहेच, तसे ते जन्मापूर्वी पण असते आणि मृत्यूनंतरही असते. गती विश्वाशी जोडणारी गोष्ट आहे, विश्वाशी जोडणारी गोष्ट आहे. लक्षात ठेवा की जेव्हा स्त्री पुरुषांचा संग होतो तेव्हा पुरुषाच्या वीर्यातले जे शुक्राणू आहेत ते जर गतिमान नसतील, त्यांना जर गती नसेल तर संतती प्राप्तीचा योग येऊ शकत नाही. त्यांना सुद्धा त्या अवस्थेत सुद्धा गतीची आवश्यकता आहे आणि ती गती आपल्याला त्या वेळेपासून म्हणजे स्त्रीबीज फलित झाल्यापासून ती गती आपल्याला प्राप्त झालेली आहे आणि ती जीवनाच्या अंतापर्यंत शरीरातलं चैतन्य संपेपर्यंत आपल्याला ती गती राहते. त्या गतीनं आपण आपलं जीवन जगत असतो. जीवनात गतीला महत्त्व आहे, तसे ते जन्मापूर्वी असते हे मी सांगितलं आणि मृत्यूनंतरही असते. मृत्यूनंतर सुद्धा आपल्याला माहिती आहे की तो जो आत्मतत्व आहे त्याला एक विशिष्ट गती मिळत असते. पितर अवस्थेमध्ये त्यांचा प्रवास चालू असतो पितरांचा आणि त्याला सुद्धा एक प्रकारची गती आहे आणि ती गती त्या व्यक्तीच्या साधनेवर अवलंबून असते. जिवंतपणे त्या व्यक्तीनं जी साधना केली त्या साधनेप्रमाणे मृत्यूनंतरची गती प्राप्त होते. मग ती गती किती आहे त्याप्रमाणे त्यांना मिळणारा तो लोक हा त्यांना मिळत असतो. त्यामुळं आपल्या स्वतःच्या जीवनातली जी गती आहे ती खूप महत्त्वाची आहे. आजचे युग तर गतीचेच युग आहे. अत्यंत गतिमान अशा या युगाशी आपल्याला जुळवून घ्यायचे असेल तर आपल्याला सुद्धा ती गती साधायला पाहिजे. अन्यथा आपण जगाच्या मागे पडू अशी भीती वाटू लागते. मात्र या जगाची आत्ताची वाटणारी गतिमानता ही वरवरची आहे. मात्र मनाच्या भावनांच्या स्तरावर या गतिमानतेमुळे खूपच विपरीत परिणाम होत आहे. आमच्या घरात पूर्वी बाळाच्या शिक्षणाचा विचार हा 5व्या वर्षानंतर व्हायचा. नंतरच्या काळात ज्युनियर KG, सिनियर KG अर्थातच 4थ्या वर्षी शाळेचा विचार आला. आता तर प्रत्यक्षात 2.5 वर्षाच्या मुलाला प्री प्रायमरी अशा पद्धतीच्या प्ले ग्रुपमध्ये त्याला पाठवलं जातं. आम्ही शाळेत त्याला डांबत आहोत
त्याचे स्वैर जीवन विनाकारणच गतिमान करत आहोत. त्या निष्पाप बालजीवाची या वेगानं फरफट करत आहोत. ही त्या निरागस जीवांची फरफट म्हणजे गतिमानता आहे का? हे जीवनाचं शिक्षण आहे का? मुलांचा विचार करतानाच आपण आपलीही परीक्षण करणार का? आज माझं जीवन काय आहे? मी माझ्यासाठी किती वेळ देतो? मला स्वतःला गतिमान करायचं आहे, पण कसे आणि कुठल्या दिशेनं गतिमान करायचं आहे? गतीला दिशा खूप महत्त्वाची असते, नाहीतर एकाच जागेवर आपण फिरत राहतो. दिशाहीन गती कामाची नसते, ते नुसतं भरकटणं असतं. प्रथम दिशा, मग त्या दिशेने गतिमान होणे आणि मग त्या परमात्म्याशी एकरूप होत त्याच्या परमगतीत सामावून जाणे. या समाजरूपी विराट पुरुषाची एक प्रचंड गती आहे. मात्र त्या गतीशी जुळवून घेणे व योग्य दिशा मिळवणे हे कौशल्याचं काम आहे. म्हणून योगाची व्याख्या देताना भगवान म्हणतात, योगा हा कर्मसु कौशलम. तुम्ही जी काही गती प्राप्त करणार आहेत, कौशल्य प्राप्त करणार आहेत, त्याच्यावर अवलंबून आहे योग. समाजाचे नेतृत्व करायचे असेल तर समाज रथाची चक्रे गतिमान करून त्यांना योग्य दिशा देणारे नेतृत्व असावे लागते. समाज पुरुष ठप्प होऊन चालत नाही. समाज पुरुषाच्या रथाची जी चाकं आहेत ती गतिमान करावी लागतात. समाज पुरुषाला गतिमान करावं लागतं. परमेश्वराची समाजाची ती गती, ती परमागती, ती समजून त्यानुसार स्वतःची गती राखणे व नंतर अपेक्षित दिशेला ही गती वळवणे हे कार्य करणारा तो परमागती ही काळाची गती आहे. तिच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी स्वतःला कालातीत करणे हे आवश्यक आहे. आपल्याकडं गतीशी संबंधित अशा दोन खूप छान कल्पना आहेत. आपण गणपतीचं रूप पाहतो. गणपतीचा हत्तीसारखा अवाढव्य देह आहे आणि या देहाची तुलना केली तर त्याचे पाय छोटे. का बरं? तो देव आहे आणि देवाची गती ही वेगळी परमागती आहे. पण तो ज्यांचा अधिपती आहे, जे गण आहे, त्या गणांचा तो अधिपती आहे आणि या गणांची गती काय परमागती नाही आहे. मग त्या गणांच्या बरोबरीनं त्याला चालता यावं, गणांच्या बरोबर त्यानं राहावं. गणांना मागं टाकून पुढं जायचं हे नेत्याचं काम नाही आहे. नेत्याचं काम सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं आहे. मग त्या पद्धतीनं गणपतीचे पाय छोटे आहेत, आकारानं लहान आहेत, त्याच्या देहाला साजणारे नाही आहेत. मग हे छोटे पाय त्याच्या गती जी आहे ती त्याच्या गणांच्या बरोबर जावी, नाहीतर त्याच्या मूळच्या गतीनं जर तो निघाला, चालायला लागला, तर त्याचे अनुयायी त्याला पकडू शकणार नाही, त्याला गाठू शकणार नाही. त्यांचं मार्गदर्शन त्या अनुयायांना मिळू नाही शकणार. व्यक्तिमत्व घडवताना गणपती म्हणून जे व्यक्तिमत्व घडवलं गेलं शिवाकडून ते अत्यंत बारकाव्यानं घडवलं गेलं आहे. शिव आणि पार्वतीनं हे व्यक्तिमत्व कसं घडवलंय हे ललिता सहस्त्रनामामध्ये आलेलं आहे. तिनं ते ज्ञानदृष्टीनं घडवलेलं आहे आणि मग ते ज्ञानदृष्टीनं घडवलेलं व्यक्तिमत्व त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी अपेक्षित आहेत त्या त्यांनी घातलेल्या आहेत. तर गती नेत्याला कशी पाहिजे? राजकारण करताना गती जोरात पाहिजे, परंतु समाजकारण करत असताना, समाजाचा, प्रजेचा विचार करत असताना, नागरिकांचा विचार करत असताना त्यांना झेपेल अशीच गती नेत्याकडे असली पाहिजे. राजकारणात डाव प्रतिडाव करताना त्याची जी गती आहे ती परमागती होऊ शकते, परंतु सर्वसामान्यांच्या दृष्टीनं विचार करताना त्याला समाजाला बरोबर घेऊन जाता यायला पाहिजे.
परमेश्वराची समाजाची जी गती ती परमागती ती समजून त्यानुसार स्वतःची गती राखणे, नंतर अपेक्षित दिशेला ही गती वळवणे, ते कार्य करणारा तो परमागती. ही काळाची गती आहे. तिच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी स्वतःला कालातीत करणे आवश्यक आहे. मनाची परमागती जाणून त्या गतीवर विजय मिळवणे आवश्यक आहे. या ठिकाणी मी दुसरं एक उदाहरण म्हणलं होतं तुम्हाला गतीच्या बाबत. जसं आपण गणपतीचं उदाहरण पाहिलं तसं अनंत ही जी काही एक संकल्पना आहे, आता विष्णू सहस्रनामात अनंत हे नाव येणार आहे, पण ही अनंत ही जी संकल्पना आहे, हे अनंताचं रूप जर आपण बघितलं तर तो शेषशाही अनंत आहे. तो शेषावर आरूढ आहे, झोपलेला आहे. आता सर्पाचा जर विचार केला तर त्याला पाय नाही आहे, परंतु त्याची गती खूप जोरात आहे. पाय नसताना त्याची गती खूप जोरात आहे. काळ असाच आहे. काळाचे पाय आपल्याला दिसत नाही, परंतु काळाची गती प्रचंड आहे, अनंत आहे. काळ अनंत आहे. तर मग ही अनंताची संकल्पना जी आहे ती खूप महत्वाची आहे. अशा तऱ्हेनं परमागतीचा जो मान तो परमागती. मग आपण बघतो आपल्या देशाचे आत्ताचे पंतप्रधान आहेत, आपण त्यांच्या विचारांच्या झेपेच्या बाबत विचारही करू शकत नाही. त्यांनी काय हेतूनं कुठलं कार्य केलंय हे विरोधकांनाही समजत नाही आणि पत्रकार म्हणवणाऱ्यांनाही समजत नाही. काही दिवसांपूर्वी, जवळजवळ 4-5 महिन्यांपूर्वी, जास्तच झाले असतील, त्यांनी जाहीर केलं की मी सोशल मीडियापासून दूर जाणार आहे. लोकांना आश्चर्य वाटलं की हा माणूस ज्या सोशल मीडियाच्या जोरावर निवडून आला तो हे कसं काय सोडून देतो बाबा. पण त्यांच्या सोडण्याने त्यांचे जे कोट्यावधी फॉलोअर्स आहेत ते सुद्धा ते सोडून देतील. आणि या पद्धतीनं जी चायनीज ॲप होती, मोदी बाजूला झाले की त्यांच्या बरोबरीनं त्यांचे सगळे भक्त बाजूला होतील आणि कोट्यावधी फॉलोअर्स हे त्या चायनीज ॲपपासून बाजूला होतील. आणि याच वेळी दुसरी एक बाजू चालू झालेली होती. जिओचा विस्तार सुरू होता. अंबानींची रिलायन्स पण आहे आणि जिओ पण आहे. या जिओला चायनीज पैसे, चायनीज अर्थसहाय्य असावं की जे मोदींना अपेक्षित नव्हतं. आणि मग या रिलायन्सला जिओमध्ये गेल्या 4 महिन्यामध्ये मोदींनी ज्यावेळी हे सांगितलं की मी सोशल मीडियातून बाहेर पडतोय, आणि मग त्यावेळेपासून जर बघितलं असेल तर आज 4 लाख कोटींपेक्षा जास्त अशी इन्व्हेस्टमेंट जिओमध्ये झाली आहे. आणि जिओला कुठल्याही बँकेचं कर्ज राहिलेलं नाही. आणि आत्ताच जिओनी गव्हर्नमेंटसाठी, एज्युकेशनसाठी 3 चॅनल जिओची ही ओपन केलेली आहेत शिक्षणासाठी. आणि त्यांनी झूमच्या स्पर्धेमध्ये स्वतःचं ॲप पण उतरवलेलं आहे. तर अशा तऱ्हेची बौद्धिक क्षमता, अशा तऱ्हेची गती, आणि याच दरम्यान परदेशी, विशेष करून चायनीज ॲप्सवर बंदी पण घातलेली आहे. यांच्या या सगळ्या गोष्टींचा जर विचार व्यवस्थित करता आला तर त्यामागची त्यांची बुद्धीची झेप जी असते ती लक्षात येते.
आपण सावरकरांच्या बाबत असं विचार करू शकतो. सावरकरांनी स्वातंत्र्य मिळाल्या सांगितलं होतं की आपला शत्रू पाकिस्तान नाही आहे. पाकिस्तान किरकोळ आहे, लहान आहे. आपलं शत्रुत्व हे चायनाशी आहे, चीनशी आहे. त्या काळात माओ त्से तुंग हे जे काही व्यक्तिमत्व जगावर राज्य करू पाहत होतं, कम्युनिस्ट विचारसरणीनं, लेफ्टिस्ट विचारसरणीनं जे जगभर पसरू पाहत होतं, माओवादाच्या रूपानं जगभर पसरू पाहत होतं, तो खरा धोका आहे हे सावरकरांनी जाणलं. ज्यांनी जाणायला पाहिजे होतं त्यांनी जाणलं नाही. आणि मग त्याचाच परिणाम आज आमच्या आदिवासी पट्ट्यांमध्ये जे माओवादी आहेत, जे दंगलखोर आहेत, हे सगळे परिणाम जे आहेत ते सावरकरांची विजन न समजल्यामुळे आहेत. पाकिस्तानला आपण 2दा युद्धात हरवलं, 3दा हरवलं. सीमेवर वरच्या चकमकीमध्ये सुद्धा प्रत्येक वेळी पाकिस्तान मार खात आहे. त्याच्यावर आपण सर्जिकल स्ट्राईकही केले. पण याही पेक्षा जे अवघड काम आहे ते चीनच्या बाबतचं आहे आणि ते समजत नाही. असं जोपर्यंत होतं तोपर्यंत चीनशी आपण मुकाबला करायला घाबरत होतो. परंतु आताची गोष्ट वेगळी आहे. आपण त्या दृष्टीनं विचार करू शकतो, पाहू शकतो. ही जी गती पकडण्याचा भाग आहे, ही जी दिशा पकडण्याचा भाग आहे, हा जीवनात खूप महत्त्वाचा असतो. सावरकर समजणं हे तेवढ्यासाठी आवश्यक आहे. सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली का नाही, त्यामागं राजकारण होतं का नाही, या थातूरमातूर चर्चांपेक्षाही सावरकरांनी जीवनामध्ये काय केलं, काय सांगितलं, कशा पद्धतीनं त्यांनी इंग्रजांशी लढा दिलेला आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, शिवाजी महाराजांनी सुद्धा तह केलेला होता. शिवाजी महाराजांनी सुद्धा औरंगजेबाला आम्ही तुमचेच सरदार आहोत अशा पद्धतीची पत्र लिहिलेली आहेत, आदिलशहाला लिहिलेली आहेत. तो युद्धातला एक भाग असतो. आणि सावरकरांनी जे काही पत्र दिलेलं आहे तो त्यांच्या युद्धातला एक भाग आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. ते जेव्हा सुटून आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की भारत एक नाही आहे, भारत जाती जातीत विभागला गेलेला आहे. म्हणून त्यांनी पहिलं काम काय सुरू केलं तर जाती जातींमधला दुरावा कमी करण्याचं कार्य त्यांनी सुरू केलं. हे समजणं आवश्यक आहे. त्यांची ती व्हिजन समजणं आवश्यक आहे. वेडात मराठे वीर दौडले सात या पद्धतीनं ते 7 जण मरून गेले. त्यांनी युद्ध नाही जिंकता आलं. तसंच अनेक क्रांतिकारकांनी स्वतःचे जीव राष्ट्रासाठी ओवाळून टाकले. या क्रांतिकारकाच्या बरोबर खरं म्हणजे सावरकरच होते. त्यांना हत्यारही त्यांनी दिलेली होती. परंतु जेव्हा हा विषम लढा आहे असं जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी अंदमानमधून बाहेर येण्याचा निर्णय घेतला. मग त्यांनी इंग्रजांशी त्या पद्धतीनं बोलणी केली आणि मी राजकारण करणार नाही असं सांगितलं आणि ते बाहेर आले. आणि यात बाहेर आल्यानंतरच्या कालखंडामध्ये त्यांनी सुभाषचंद्र बोसांना मार्गदर्शन केलेलं आहे. भारतामधून बाहेर कसं जा, हिटलरला भेटा, त्याच्याकडून मदत घ्या आणि जे कार्य नंतर
नेताजी सुभाषचंद्रांनी केलेलं आहे. या सगळ्या पूर्वपीठिका नीट समजून घेतलं तर त्याच्यातनं सावरकर कळू शकतात, त्यांची व्हिजन, त्यांची दृष्टी कळू शकते. तर अशा तऱ्हेचे सावरकर असो किंवा आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी असो, हे सगळे परमागती आहेत. यांची बुद्धीची जी गती आहे ती सर्वसामान्य माणसांना कळू शकत नाही. अजित डोवारांसारखे ग्रस्त आहेत की ज्यांनी ज्या पद्धतीनं आपल्या संरक्षणात्मक स्ट्रॅटेजी आखल्या आणि मोठा हल्ला करून सुद्धा, सर्जिकल स्ट्राईक करून सुद्धा पाकिस्तानला आणि चीनला सुद्धा काहीही करता आलं नाही. हे साधण्याची जी काही गोष्ट आहे ती परमागतीशी जोडलेली आहे. ती परमागती आहे.